झाली आपली ही भाजी मस्त. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. भाजी करते मी. कोणती भाजी सांगते तुम्हाला. हे बघा, ही भाजी ओळखा बरं कोणती? भरपूर लोकांना माहिती असेल. ही आहे हरभऱ्याची भाजी, वाळलेली हरभऱ्याची भाजी. ती कशी असते माहिती आहे, भरपूर जणांना माहिती असेल, नसेल माहिती त्यांच्यासाठी सांगते. ही भाजी ना, जेव्हा नवीन हरभरा पेरतात शेतात, तेव्हा अगदी नव्याने आलेली जी पालवी असते ती वरची खुडून घेतात आणि ती वाळवतात. हीच ती हरभऱ्याची सुकलेली भाजी असते. शेतकऱ्यांच्या घरात ही भरपूर असते. वर्षभर ही भाजी असतेच गावाला. ही भाजी आपल्याला इकडे मुंबईत मिळत नाही, ती भाजी काही विकत मिळत नाही. अशीच गावावरून कोणी दिली तरच. ही भाजी आम्हाला खूप आवडते. कधीतरी भाजीला काही नसलं की मग आम्ही ही भाजी करतो. तर बघा, ही भाजी करणार आहे मी आता. त्यासाठी काय काय घेतले बघा, दाखवते. लसूण घेतला आहे 10-12 पाकळ्या, 4 मिरच्या, मीठ, कांदा घेतला आहे चिरून, एक छोटासा टॉमॅटो आणि ही बघा, ही मुगाची डाळ भिजलेली मुगाची डाळ आहे आणि अगदी जाडसर, थोडीशी जाडसर शेंगदाणे करून घेतले. चला तर आता भाजी करूया. पण ह्यात मी थोडंसं बेसन पीठ मिक्स करणार आहे. हे हा असा मोठा चमचा बेसन पीठ मिक्स करणार आहे. त्याने काय होतं, भाजी जरा मिळून येते. असं मिक्स करायचं. चला तर आपण भाजी करायला लागू. मी ना आत्ताच भाकरी केलेल्या आहेत, तर तोच तवा गॅसवर आहे माझा. मी त्यातच भाजी करणार आहे. तेल घालते. तर तुम्ही म्हणाल ह्या तव्यात का करते, पण ना हा लोखंडी तवा आहे माझा, नेहमीच्या वापरातला. मी ह्यात भाकरी पण करते आणि उचलायला म्हणाल तर अगदी 2 हाताने पण उचलत नाही तो तवा. तर म्हटलं चला, हा एवढा मोठा तवा उचलण्यापेक्षा ह्यातच भाजी करूया. तर मी ती मिरची कुटून घेतली आणि लसूण चेचून घेतला आहे, तो घालणार आहे. माझ्याकडे तशा लोखंडी वस्तू आहेतच माझ्या नेहमीच्या वापरात. बघा, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, ही कढई पण आहे, मी नेहमी वापरते लोखंडी कढई. शिवाय हे बघा, हा लोखंडी खलबत्ता आहे, खूप जुना. जेव्हा माझ्याकडे मिक्सरही नव्हता तेव्हाचा खलबत्ता आहे, तो पण वापरते मी. तेव्हा त्याचा बत्ता दाखवते केवढा मोठा आहे. हा बत्ता आहे, पण हा मी नेहमी वापरते. शिवाय पळी, लोखंडाचा तवा वापरतेच. उलटणं पण होतं. हे बघा, त्याचं काय झालं, तुटलं माझ्याकडनं. तरी पण मी आपलं असं काही खरडायला वगैरे वापरते, कारण लोखंडाच्या वस्तू वापराव्यात, त्यात भरपूर प्रमाणात लोह असतं. चला तर आता मी लसूण, जिरं, मोहरी घालते. लसूण जाडसरच ठेवायचा. जिरं, मोहरी घालते. खूप चवदार लागते भाजी. भरपूर जणांना माहिती असेल ही भाजी. अगदी 10 मिनिटात होते. आणि जर आपल्या घरात ही भाजी असली, भाजीला काय नसलं, तर अगदी सहज आपण ही भाजी करू शकतो. मिरची कुटलेली बघा, ती घालते. लोखंडी तव्यामध्ये तर त्याला अजूनच चव लागते. भिजलेली डाळ घातली, छान लागते. हरभऱ्याची भिजलेली डाळ घातली तरी चालते, मुगाची चालते. चांगली परतू द्यायची. मीठ तर आपण त्या मिरची बरोबरच कुटले. आता थोडीशी हळद घालते. पाणी घालते ना त्यात. साधारण आपण पिठल्याला वगैरे पाणी घालतो ना, तसं घालायचं. उकळी येऊ द्यायची. 1 ग्लासभर पाणी घातले बघा मी. पाण्याला उकळी आली ना, बघा, हे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकते आणि थोडंसं हिंग घालते. हिंग तुम्ही फोडणीत घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. हे बघा, आता ही भाजी मी अशी घालते त्यात. आपण जसं गाठीचं पिठलं वगैरे करतो ना, तसं. 1-2 मिनटं शिजू दिली की झालं.
मस्त अशी आपली ही हरभऱ्याची भाजी तयार झाली. हो, अजून थोडीशी सैल करायची असली तरी थोडंसं पाणी घालू शकतो. अशीच ठेवायची असली तर अशी ठेवा. भाकरीबरोबर चपातीबरोबर पण छान लागते ही भाजी. तुम्हाला कुणाकुणाला माहिती आहे मला कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.